नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे कांदा भजी. पण 90% लोकांना माहिती नाही का कांदा भजीमध्ये ही एक जिन्नस घालतात म्हणून. त्याच्यामुळं भजी तर कुरकुरीत होतात, पण जास्त वेळ पण राहतात कुरकुरीत. तर ही सिक्रेट जिन्नस आहे. 90% लोकांना माहीत नाही का ही जिन्नस घालतात. बेसन पीठ घालतात लोक आणि बनवतात, थोड्या वेळातच लूज पडतात. तर इथे बघा मी आता काय घालणार आहे, कसं करणार आहे ते पहा. इथे मी कांदा घेतलेले आहे, 4 कांदे घेतले होते, ते किसून घेतले. किसणीनी असे लांबडे लांबडे त्याचे स्लाइस काढलेले आहेत आणि ते असे केलेले आहेत. याच्यात मीठ टाकायचं आणि ह्याला असं लावून ठेवायचं. मीठ व्यवस्थित लावून ठेवायचं, मीठ सगळीकडं. तर त्याला का लावून ठेवायचं पुढे ते पण दिसन तुम्हाला. आता हे मीठ काल पहिलंच लावून ठेवायचं. तर असं मोठं काय असलं तर ते सुट्ट करायचं. कांदा म्हणजे आपला पातळ जितका होईल ना तितकी भजी कुरकुरीत होतात. आता इथे बघा ह्यालाच लागलेली सामग्री. तर मी कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे, मिरच्या पण आहेत कापलेल्या काही. हे बघा अशा. आता हा कढीपत्ता काय करायचं, बारीक चिरायचा. असा छान सुगंध येतो त्याच्यामध्ये आणि दिसतं पण चांगलं, म्हणून कढीपत्ता घालायचाच त्याच्यामध्ये. तुकडे करून असे छोटे छोटे छान लागतो आणि दिसते पण, आपली भजी पण छान दिसतात. तर पकोडे एवढे सुंदर होतात. आता हे मी किसून घेणार आहे. तुम्हाला वाटलं याच्यात तर आलं पण किसून घालू शकता. मी नाही घातलं, पण याच्यात घालतात. आलं पण किसून घातलं तरी छान चव येते. तर तुम्हाला घालायचं तर घालू शकता. आता मी सगळं लसूण हा आपल्याला जेवढा लागतं तेवढा मी किसणार आहे, किसणीने बारीक करणार आहे. ह्याला कसलं वाटण नाही, घोटण नाही, काहीच नाही. भजी एकदम कुरकुरीत मस्त होणार आहे. कांदा भजी, कोणी खेकडा भजी म्हणतं, कोणी कांदा भजी म्हणतं, पण फार उत्तम आहे. व्हिडिओ पहा. अशी जिन्नस घालणार आहे, तुम्हाला माहीत नसेल. 90% लोकांना माहीत नाही आहे ह्या जिन्नस घातल्यामुळं भजी कुरकुरीत राहतात म्हणून. तर पहा आता पुढे हा कांदा आपण ठेवला होता 5 मिनटं 10 मिनटं. तर ह्याला आता काय करायचं, हे घ्यायचं असा कांदा. कांद्याची स्लाईस किती पातळ केलेली आहे. जेवढी पातळ होईल ना तेवढे आपले भजे छान कुरकुरीत होतात. आता हे पिळून घ्यायचा कांदा आपला. मीठ टाकलेलं आहे ना, हे बघा असा पिळून घ्यायचा. जेवढं पाणी निघन तेवढं काढून टाकायचं, म्हणजे जास्त पीठ बसणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला, म्हणून कमी पीठ घालायचे आपल्याला आणि भजी कुरकुरीत करायच्यात. तर पहा, म्हणून ते पाणी पण असतं कांद्याचं, ते पण काढून टाकते मी. हे पहा. तर मग जास्त पीठ घालायला लागेल आपल्याला. कांद्याला कसं पाणी सुटतं ना, म्हणून जेवढं कमी पीठ होईल ना तेवढं आपल्याला घालायचे. तर हे पहा, अशा पद्धतीने सगळं मी काढलेलं आहे. जेवढं निघन तेवढं पाणी आपल्याला काढून टाकायचे. आता ते पाणी बरेचसं पाणी निघाले पहा आपलं. तर हे मी ओतून देते पाणी. हे बघा किती पाणी निघाले, 5-6 चमचे तरी निघाला असणार आहे. आता बाऊल घेतलेला आहे. हा कांदा परत ट्रान्सपोर्ट केला त्याच्यामध्ये. आता पुढे सामग्री काय काय लागेल पहा आपल्याला. व्यवस्थित व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, मग कळेन तुम्हाला. इथं लसूण घातलेला आपला किसलेला तो. इथे ते कढीपत्ता घातलेला आहे. लगेचच आपल्याला कोथिंबीर पण घालायची. कोथिंबीर कढीपत्त्याने छान दिसतात पण, आणि सुगंध बी छान येतो. ओवा घालायचा, अर्धा चमचा घातलेला आहे मी. आता थोडंच आहे ना आपलं, अर्धा चमचा घातलेला आहे. आता इथे लगेच मी जिरं घालणार आहे, ते पण थोडंसंच घातला. लाल तिखट घातलं आहे मी, पण अजून थोडंसं घालते. तुमच्यावर आहे लाल तिखट घालायचं किती, नाही घालायचं किती. हे बघा हळद घातली. तिखट किती तुमचं आहे त्याच्या अंदाजावर तुम्ही तिखट टाकू शकता. इथं धणे पावडर टाकलेली आहे मी 1 चमचावर. आणि बेसन पीठ 2 चमचे टाकणार आहे, फक्त 2 चमचे. आणि 1 चमचा मी, हे सिक्रेट म्हटलं ना तुम्हाला, हे सिक्रेट 1 चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे. 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तांदळ. असं बारीक दळलेलं आपलं भाकरी करतो तेच पीठ घालायचं. भजी एकदम कुरकुरीत होतात, मस्त होतात. आता भजी झाल्यावर तुम्हाला दिसन पुढे. आता मीठ पहिलं टाकलं होतं आपण, पिळून घेतलं तरी पण मीठ कमीच टाकायचं, का की आपण पहिलं टाकलं होतं. तेल गरम केलेलं ओतलेलं आहे चमचावर, थोडा छोटा चमचा म्हणजे 2 स्पून ओतलेलं आहे. हे मिक्स करायचं. आता ह्याच्यात पाणी बिलकुल वापरायचं नाही. जेवढं पीठ आहे तेवढ्यातच कुस्करून घ्यायचं आहे आपल्याला. बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. आणि असंच कुस्करून घ्यायचं, आपोआप ओलं होईन ते. कुस्करत गेलं ना हाताने, असं सुट्ट करत जायचं त्याला, आपोआप ओलं होईल आणि त्याचा गोळा बनन. पहा मैत्रिणींनो, चहाबरोबर अगदी मस्त ताव मारा. कुणी हे एवढीशी केल्यात, मी पुरणार पण नाही. मी आता दाखवण्यासाठी करते, तर आम्ही करत राहतो हमेशा भजी.
कांदा भजी फार छान लागतात, सर्वांनाच आवडतात घरामध्ये. हे बघा, हे झालेलं आहे. तेल पण तापायला ठेवलेलं आहे वरती मी. हे बघा, तेल तापायला ठेवलेलं आहे. हे मी आपलं तेल गाळून आणलेलं आहे, शेंगदाणा तेल आहे. आणि म्हणजे लाकडी घाण्यावर केलेलं आहे ना, म्हणून ते लाल दिसते. अशा पद्धतीने भजी टाकायची आहे बघा. असं सोडायचं, असं टाकायचं. जास्त मोठी मोठी करायची नाही, जास्त शितड्या पडगुडवायच्या नाही भजींमधल्या. छान अशी एकसारखी निघाली पाहिजे, अशा पद्धतीने करायची. आता मी सोडते, तुम्हाला दाखवते बघा. तेल जास्त तापवायचं नाही, तेल असं वाफा येऊन इतकं तापवायचं नाही, कमी मिडियमचंच तेल ठेवायचं आणि सोडून द्यायची भजी आपली. मी आता थोडीच सोडणार आहे पहिली, नंतर परत मग दुसऱ्या वेळेस जास्त सोडेन. आता पहिला आहे ना, तर मग थोडी थोडी भजी टाकताना बघा कशी टाकलेली आहेत मी. असं एकटा घ्यायचा आणि सुट्ट करायचं जरासं, का त्याचं खेकडा भजी तयार होतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याला खेकडा पण म्हणतात आपल्या, आणि कांदा भजी पण म्हणतात. दोन्ही पण कुठलेही म्हटले तरी चालतात, छान लागतात. पण ही खमंग, ही भजी तळायला लागली तरी खमंग घरामध्ये सुगंध सुटतो. कांदा भजीचा स्वाद भारीच लागतो. आणि टेस्ट पण चहाबरोबर खा तुम्ही, चहा बाजूला आणि एक प्लेट भरून भजी घ्या, आहा तोडच नाही तुम्ही. तर मी आता दाखवते तुम्हाला, बघा कशी कर. थोडा वेळ हलवायचं नाही, जरा पण स्लोमध्येच करायचे, फास्ट गॅस करायचा नाही. भजी करताना स्लोमध्ये आतमध्येपर्यंत शिजली पाहिजे ती, इतकं करायचं. नंतर मग स्लोमध्येच ठेवायची, मिडियम म्हणजे ठेवायची, मिडियममध्ये तळायची भजी छान. आता मिरच्या मी घेतलेल्या आहेत पहा. मिरच्याला मध्ये ना जराशी कट मारायचा, का की अख्खी मिरची टाकली तर ते उडणार, हवा त्याच्यात भरणार आणि उडणार, म्हणून थोडीशी कट मारायची, म्हणजे आतमध्येपर्यंत ते तेल जाणार, आतमध्ये पण शिजणार. हे बघ, त्याच्याबरोबर मिरची घ्यायची, मस्त खायलाची भज्यांबरोबर फार छान लागते. तर तुम्हाला दाखवते. पण मी चटण्या पण माझ्याकडे आहेत चटण्या, आता मी दाखवत नाही तुम्हाला चटण्या. एक हिरवी चटणी आहे आणि सॉस घेणार आहे तुम्हाला खायला. तर आता चटणी नाही दाखवत तुम्हाला, फक्त भजीच दाखवते. हिरवी चटणीमध्ये मी घातलेली आहे, सकाळीच केली होती हिरवी चटणी, म्हणून तुम्हाला ती दाखवणार नाही आता करताना, त्याचा व्हिडिओ काढला नाही मी. तर कोथिंबीर घेतलेली आहे, मिरच्या, थोडासा पुदिना होता तो पण टाकलेला आहे, आणि लसूण टाकलेला आहे, मिरच्या एवढंच टाकलेलं आहे. पण फार छान लागती चटणी. कमी तिखट करायची, का आपण इकडे पण तिखट घातले ना, चटणी कमी तिखट करायची, छान लागते. त्याच्यात लिंबू पिळायचं एक त्या चटणीमध्ये, का छान आणखीन चव येते. उलटं पालटं करत राहायचं. आता हलवायचे आणि उलटं पालटं करत राहायचं त्याला. ह्या मिरच्या मी ह्याच्याबरोबरच टाकलेल्या आहेत, का की छान तळून निघतील म्हणून. प्रत्येक घाण्याबरोबर मिरची मी दोन तीन टाकणार आहे, म्हणजे त्याच्यात तळून पण निघन छान. रंग छान येतो, सुगंध छान सुटला. भजी अशा पद्धतीने करा मैत्रिणीनो. तुम्हाला सांगते 90% लोकांना माहीत नाही, ह्या भज्यामध्ये असं केलं तर भजी कुरकुरीत राहतात, आणि बराच वेळ कुरकुरीत राहतात भजी एकदम. म्हणजे सकाळी केली तर दुपारी 4 वाजेपर्यंत, संध्याकाळपर्यंत मस्त कुरकुरीत राहतात. तांदळाचं पीठ घालायचं त्याच्यात 2 चमचे. आता 2 वाट्या समजा घातलं तुम्ही बेसन पीठ, तर 1 वाटी तांदळाचं घालायचं. मग भजी बघा तुम्ही, तोड नाही भजीला, एवढी छान भजी होती तुमची. म्हणजे अर्ध्यापासून कमी असं करायचं, मस्तच होतीन. करून पहा एकदा, रंगही छान येईन त्याला, आणि दिसन पण छान. लगेच वाटेन का खावं ही भजी म्हणून. हे बघा, आता झालेली आहेत, मी काढून घेते. हे बघा, मस्त झालेली आहेत, कुरकुरीत एकदम. आता ही लगेचच्या लगेच कुरकुरीत वाटणार नाही, जरा थंड पडली ना मग कुरकुरीत वाटणार आपल्याला. तर थंड पडल्यावर दाखवते तुम्हाला. तर परत सोडून घेते मी. आता मी जरा जास्त सोडणार आहे, का की थोडीच सोडली ती पहिली, आणि ह्याला वेळ लागत नाही. फटाफट चहा होतपर्यंत आपण तयारी करून ठेवली असती तर फटाफट फ्राय करून होतात भजी मस्त. समजा कोणी पाहुणे आले आणि आपल्याला भजी द्यायची बनवून, तर आधीच तयारी करून ठेवायची भजीची सगळी, कांदा बिंदा कापून सगळं करून. नंतर पीठ खलवायचं का लगेच सोडायची. पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही खलवून. भज्यांचं लक्षात ठेवा, एक स्टीप लक्षात ठेवा. आपण जास्त वेळ लगेच करायचं, पीठ मिक्स करायचं आणि लगेच भजी काढायची, नाही तर ते कांद्याला पाणी सुटत जाईल, मग तुमची भजी बरोबर होणार नाही, मग पातळ होणार ते पीठ. तर अशी मस्त करून देते. आता सर्व झाल्यावर तुम्हाला दाखवते किती होतात ती. आणि पहा, 2 चमचे बेसन पीठ होतं, एवढी भजी झालेली आहे.
पहा मस्त कुरकुरीत झालेली आहे, खूप छान. त्याच्यातले 2-3 माझ्या नातीने खाल्लेली पण आहे. ही खेकडा भजीसारखी आहेत, पहा बरं. आणि कुरकुरीत एकदम मस्त आहे बघा. चुरा होते लगेच, एवढी छान भजी होतात, लगेच चुरा होते त्याचा. अजून गरमच आहे ना, मिरच्यामध्ये मध्ये खायला फार छान लागतात. आणि मी चटणी पण केलेली आहे, ती पण दाखवते. आता ताटात भरून दाखवते तुम्हाला, मग कळेल तुम्हाला कसं काय आहे बेत. आणि किती रंग छान आलेला आहे भाज्यांना मस्त. तर जवळून तुम्हाला दाखवते ताट भरून, मग तुम्हाला समजेल. पहा किती सुरेख झालेली आहे. मैत्रिणींना माझा आवडल्या तर नक्कीच भजी, कांदा भजी, तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. आणि भजी करून पहा मैत्रिणींना, माझं नाव काढसान. अशा पद्धतीने करून पहा, ही जिन्नस घाला, भजी एकदम मस्त होतील तुमची, खूप छान होतील. हे बघा, खेकड्याचा आकार आलेला आहे ना भजीला, पहा बरं. वाटतं ना खेकडा, आणि खेकडा भजी पण म्हणतात त्याला. आपण बोलन ते आहे हो मैत्रिणींनो, आपण करन तसं आहे. जेवढं चांगलं करेन तेवढंच छान. तर आता हे बघा, मी प्लेटमध्ये भरून दाखवते तुम्हाला. हे बघा, चटणी ठेवलेली आहे, ही भजी ठेवलेली आहे, मिरच्या ठेवलेल्या आहे, टमाटर सॉस पण ठेवलेला आहे. किती छान दिसतात ना, रंगही फार सुंदर आणि खूप मस्त वाटतात. आता मसाल्याविषयी सांगते. स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर तुम्हाला दाखवते आज मी मसाले कसे बनवते आणि कशी तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने मसाले बनवते. सगळे मसाले मी चुलीवर भाजते, मिरच्या निसून व्यवस्थित भाजते आणि डंकामध्ये कुटते, चक्कीत दळत नाही मसाले. आणि सर्व बरेचसे मसाले म्हणजे आहेत ते बिना केमिकलचे आहेत. मिरच्या झाले, धने झाले, हळद झालं, सफेद तीळ झाले, हे घरीच उगवलेले आहेत आमच्या शेतात, त्याच्यामुळे बिना केमिकलचे आहेत, शेणखतावर उगवलेले आहेत. आणि हे 18 ते 20 मसाले मी वापरलेले आहेत. गरम मसाले, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, घेऊ शकता. आणि हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत, व्यवस्थिशीर मिरच्या निसून व्यवस्थिशीर केलेले आहेत. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर तसून तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तर मैत्रिणीनं मसाला तर घ्याच, पण माझी भजी कशी झाली कमेंटमध्ये सांगा आणि करून पहा.